मुंबईच्या राजकारणात ना सध्या एकच चर्चा आहे, एकच वादळ घोंगावतंय. एका निष्ठावंत शिलेदाराने पक्ष सोडल्यामुळे फक्त एक जागा रिकामी नाही झाली, तर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आज आपण याच राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी जाणार आहोत. आणि हे जे विधान आहे ना, संतोष धुरी तर ट्रेलर आहे. हे सगळं काही सांगून जातं. म्हणजे काय की पिक्चर तर अजून बाकी आहे. पण खरंच असं आहे का? या दाव्यात तथ्य किती? ठीक आहे, तर मग सुरुवात करूया त्या घटनेपासून जिथून हे सगळं प्रकरण सुरू झालं. पक्षाच्या एका अत्यंत विश्वासू शिलेदाराचं हाय प्रोफाईल पक्षांतर. तर झालं असं की एका मंगळवारच्या दुपारी मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे संतोष धुरी यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. अनेक वर्षांच्या निष्ठेचा हा असा शेवट झाला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे संतोष धुरी म्हणजे कोणी साधेसुधे कार्यकर्ते नव्हते. नाही, ते पक्षाचा एक आक्रमक चेहरा होते, रस्त्यावरची ताकद होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, हे नक्की. बरं, वरवर पाहता किंवा सगळ्यांसमोर जे कारण दिलं गेलंय ते आहे जागा वाटपावरून झालेला एक वाद. अगदी नेहमीचा राजकीय वाद. म्हणजे बघा, दोन भाऊ तर एकत्र आले, पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र फूट पडली. कारण ठाकरे बंधू एकत्र आल्याने जागा वाटपाचं जे काही गणित मांडलं गेलं त्याने अनेकांच्या राजकीय महत्वाकांक्षांना थेट सुरुंग लावला. आता इथे नीट बघा, ही फक्त जागांची यादी नाहीये, हा कार्यकर्त्यांच्या भावनांचा आलेख आहे असं म्हटलं तरी चालेल. जिथे वर्षानुवर्ष मेहनत केली तेच गड किल्ले दुसऱ्यांच्या हवाली केले जात होते, आणि हीच नाराजीची मुख्य ठिणगी ठरली. आता आकडा बघितला तर 52 जागा, काही कमी नाहीयेत. पण राजकारणात कसं असतं, आकड्यांपेक्षा त्यांचं वजन जास्त महत्वाचं असतं, नाही का? आणि इथेच धुरी यांनी तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला की ठीक आहे, जागा दिल्या, पण त्या जिंकणाऱ्या जागा होत्या का, की फक्त उरलेल्या सुरलेल्या जागा पदरात टाकल्या होत्या? पण मग ही गोष्ट फक्त जागा वाटपापुरती राहिली नाही. हा वाद आता एका मोठ्या कटाच्या, एका गंभीर आरोपापर्यंत जाऊन पोहोचला. धुरी यांचा आरोप तर थेट आणि खूपच गंभीर होता. त्यांचं म्हणणं होतं की ही युती वगैरे काही नाहीये, हा तर मनसेने उद्धव ठाकरेंसमोर केलेला सरेंडर आहे, गुडघे टेकले आहेत. आणि मग त्यांनी जो खरा बॉम्ब टाकला तो ऐका. धुरींच्या मते थेट बंगल्यावरून आदेश आले होते की या दोघांना संपवा. म्हणजे हा फक्त जागा वाटपाचा मुद्दा नव्हता, तर राजकीय कारकीर्दच संपवण्याचा डाव होता. म्हणजे बघा, यातला खरा मुद्दा हा आहे की धुरी याला एक राजकीय तडजोड मानतच नाहीयेत. त्यांच्या मते हा पक्षाच्या दोन महत्वाच्या शिलेदारांचा जाणीवपूर्वक दिलेला बळी आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की असं का केलं जाईल? यामागे नक्की हेतू काय होता? याचं उत्तर कदाचित दडलंय त्यांच्या अलीकडच्या राजकीय हालचालींमध्ये, आणि तेही एका विशिष्ट भागात. ही जी टाईमलाईन आहे ना, हा एका राजकीय संघर्षाचा जणू नकाशाच आहे. यात दिसतंय की कसं धुरी आणि देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे वरळीत थेट आव्हान दिलं होतं. त्यांनी ठाकरेंच्या प्रतिष्ठेलाच हात घातला होता. राजकारणात कसं असतं, काही जखमा या कधीच भरून येत नाहीत, आणि वरळीत ठाकरेंना दिलेलं हे आव्हान ही अशीच एक जखम होती. त्यामुळे असं म्हटलं जातंय की नव्या युतीच्या यशासाठी या दोन काट्यांना मार्गातून दूर करणं गरजेचं होतं. बरं, आता वळूया परिणामांकडे. बघूया की हे जे एक पक्षांतर झाले ते खरंच एका मोठ्या राजकीय अस्थिरतेचं लक्षण कसं असू शकतं. आता हे जे काही घडलं ते अचानक घडलेलं नाहीये. पडद्यामागे एक व्यवस्थित राजकीय पट मांडला गेला होता. भाजपने अगदी अचूक वेळ साधली, मनसेमधल्या असंतोषाला हवा दिली आणि आपला एक महत्वाचा मोहरा मिळवला. धुरी तर गेले, आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्यांचे जवळचे मित्र आणि राजकीय सहकारी संदीप देशपांडे यांच्यावर. ते आता काय करणार याबद्दल उत्सुकता आहे. आणि यामुळे आपण एका शेवटच्या प्रश्नावर येऊन थांबतो. हे जे पक्षांतर झालं, ही फक्त एका व्यक्तीच्या नाराजीतून घडलेली घटना होती, की मग जसं सुरुवातीला म्हटलं गेलं तसं हा मोठ्या राजकीय पुनर्रचनेचा खरंच फक्त एक ट्रेलर आहे?